ट्रम्प सरकारचा चीनला मोठा दणका। अमेरिका चीनवर 104% कर लादणार। चीनकडून अमेरिकेवर आयात कर लादल्यानंतर ट्रम्प सरकारकडून अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय। ट्रम्प प्रशासनाकडून शेकडो परदेशी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द। कॅलिफोर्निया आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह अनेक परदेशी विद्यार्थ्यांना फटका। अमेरिकेच्या टेरिफ धोरणामुळे भारत चीनचे संबंध सुधारण्याची शक्यता। भारतातून आयात वाढवण्याचा चीनचा संबंध सुधारण्यावर देखील भर। भारतातून आयात वाढवण्याचं चीन सरकारचं लक्ष। भारतातील चीनचे राजदूत शू फेईहोंग यांच्याकडून भाष्य। जिनपिंग यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भारत चीन व्यापारासंबंधात संदेश। लवकरच चर्चा होण्याचे देखील संकेत। ट्रम्प सरकारची धोरणं आणि निर्णयांची शेअर बाजाराला मोठी झळ। ट्रम्पच्या शपथविधीपासून आतापर्यंत भारतीय गुंतवणूकदारांचं 45 लाख कोटी रुपयांचं नुकसान। राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी। हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ला करत असल्याचा देखील उल्लेख। कुठला तरी भैया मनसेची मान्यता रद्द करावी म्हणून कोर्टात गेलाय। मराठी माणसाचा पक्ष बंद करण्यासाठी भैया प्रयत्न करणार असतील तर त्यांना मुंबईत राहू द्यायचं की नाही याचा विचार करावा लागेल। संदीप देशपांडे यांचा इशारा। संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ करत देशपांडे यांना अज्ञाताकडून धमकी। देशपांडे यांच्याकडून देखील संबंधित व्यक्तीला शिवीगाळ। शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कृषी मंत्री कोकाटे यांना खडेबोल। पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य नकोत। अजित पवारांचं बैठकीमध्ये वक्तव्य तर कोकाटे बैठकीला अर्धा तास उशिरा पोहोचले। कोकाटेंना बेशिस्त वागणुकीवरून देखील अजित पवारांनी झापलं, सूत्रांची माहिती। मंगेशकर रुग्णालय प्रकरणी दोन्ही अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर। मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सादर। माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत। पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून शहरामधील सर्व हॉस्पिटलला नोटीस। तातडीच्या उपचारासाठी डिपॉझिट न घेण्याच्या सूचना। डिपॉझिट घेतल्याच्या तक्रारी आल्यास पालिका थेट कारवाई करणार। पुणे पालिका थकीत मिळकत करासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस देणार। 27 कोटींचा मिळकत कर मंगेशकर रुग्णालयाकडे थकीत असल्याची माहिती। मंगेशकर रुग्णालय प्रकरणी पुणे पोलिसांचं ससून रुग्णालयाला पत्र। गर्भवती महिलेला उपचाराविना 5.5 तास रुग्णालयामध्ये बसवून ठेवल्याचं उघड। ससूनला लेखी पत्र लिहून पोलिसांनी माहिती मागवली। बैठकीमध्ये वैद्यकीय हलगर्जीपणा आढळल्यास पोलीस गुन्हा दाखल करणार। राहुकेतू डोक्यात गेला आणि 10 लाख मागितले। डॉक्टर धनंजय केळकर यांचं वक्तव्य तर वक्तव्याविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आक्षेप। भविष्यामध्ये एखादा रुग्ण दगावला तर रुग्णालय राहुकेतू होता असं सांगेल। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विशाल विमाल यांची केळकर यांच्यावर टीका। पुण्यामध्ये मंगेशकर रुग्णालयासमोर पुणे पोलिसांकडून जमावबंदी। 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास रुग्णालय परिसरामध्ये बंदी। आंदोलनामुळे होणार अडचण लक्षात घेता पुणे पोलिसांचा मोठा निर्णय। गोवंडीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यानं अविनाश शिरगावकरचा मृत्यू। सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांचा आरोप। फुले चित्रपट 15 दिवस पुढे ढकलण्यात आला। आनंद दवे यांची माहिती। अनंत महादेवन यांनी चर्चेची तयारी दाखवली। महादेवन यांनी सिनेमा प्रदर्शित करणं 15 दिवस पुढे ढकललं, दवे यांची माहिती। फुले चित्रपटातल्या काही दृश्यांवर आनंद दवे यांचा आक्षेप। चित्रपट एकतर्फी नको, दवे यांची मागणी। तर काही दृश्यांवर आक्षेप असल्यास विचार करू। फुले चित्रपटाच्या वितरक उमेश बन्सल यांचा दवेंना फोन। फुले चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली। फुले दाम्पत्यानं सहन केलेला त्रास समाजाला कळायला हवा, भुजबळ यांची प्रतिक्रिया। तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून फुले चित्रपटाचं समर्थन। प्रशांत कोरटकरला जामीन मिळणार की नाही, दुपारच्या सत्रामध्ये न्यायालय निर्णय देणार। कोल्हापूर सत्र न्यायालयातील सुनावणी पूर्ण। आरोपी खोक्या भोसलेच्या पत्नीनं अजित पवार यांची भेट घेतली। आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून त्रास होतो, भोसले कुटुंबियांचा आरोप। तर घरावरील कारवाईनंतर पुनर्वसन करण्याची देखील मागणी। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान। तपास अधिकारी असलेले अनिल गुजर आणि इतर अधिकाऱ्यांचा सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सन्मान। अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणामध्ये पोलिसांकडून आरोपपत्र दाखल। आरोपीविरोधात सबळ पुरावे असलेलं 1000पेक्षा अधिक पानांचं आरोपपत्र दाखल। आरोपी
शरीफुलच्या डाव्या हाताचे ठसे घरात सापडल्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट देखील आरोपपत्रात. पंजाबच्या जालंधरमधील भाजप नेत्याच्या घरी ब्लास्ट प्रकरणी दोघांना अटक झालेले आरोपी झिशान अख्तरचे हस्तक. अटकेत असलेले दोन्ही आरोपी बिश्नोई यांचे सक्रिय सदस्य. झिशान अख्तर हा बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी. सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामध्ये राज्य सरकारला नोटीस. औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला नोटीस पाठवली. या प्रकरणामध्ये पुढील सुनावणी 29 एप्रिल. सोमनाथ सूर्यवंशींचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला. प्रकरणाच्या चौकशीसाठी कोर्टामार्फत एसआयटी नेमक. अन्याय झाल्यानेच आम्ही कोर्टात आलो. प्रकाश आंबेडकर यांची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची INSCR पुरस्कारासाठी निवड. बेटी बचाव बेटी पढाव या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी पुरस्कार. वक्फ सुधारणा कायद्याची अधिसूचना जारी. वक्फ सुधारणा कायद्यासाठी गॅझेट प्रसिद्ध. कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार. वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये आतापर्यंत 15 याचिका दाखल. 15 एप्रिलला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होण्याची शक्यता. वक्फ बिलाला विरोध केल्यानं ठाकरेंचे पदाधिकारी भाजपमध्ये. चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा. महाविकास आघाडी ही विकासाला बाधा असल्याची देखील टीका. निवडणुकीआधीच आम्ही सांगत होतो कर्जमाफी होणार नाही. कर्जमाफीवरून सुप्रिया सुळे यांचा सरकारवर निशाणा. 15 रुपयांनी सिलेंडरचे दर वाढवले. राज्यात चाललंय का? सुप्रिया सुळे यांचा सवाल. महागाईमुळे देशातील जनतेला चटके बसत आहेत. सिलेंडर आणि पेट्रोलच्या किमती देखील वाढल्या. जयंत पाटलांची टीका. खासदार विशाल पाटील तरुण दिसतात मात्र ते तरुण नाहीत. आमदार रोहित पाटील यांचा विशाल पाटलांना चिमटा. तर मी एकटाच तरुण आहे. रोहित पाटील यांच्या वक्तव्यानं चांगलाच हशा. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अधिकाऱ्यांचं नेक्सस असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप. अधिकाऱ्यांकडून राज्याच्या तिजोरीची लूट सुरू असल्याचा सुनील माने यांचा आरोप. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर 16 एप्रिलला पुढील सुनावणी. एखाद्या गंभीर प्रकरणाच्या तपासाप्रमाणे पोलीस वागतायत. कुणाल कामराच्या वकिलांचा युक्तिवाद. कुणाल कामरा मुंबईमध्ये आल्यावर त्याचं स्वागत करावंच लागेल. संजय शिरसाट यांचा इशारा. अंजली दमनिया यांना पोलीस प्रशासनाकडून संरक्षण मिळावं. ठाकरेंच्या शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख संजय भोसले यांची मागणी. मराठवाड्यामध्ये अल्पवयीन मुलींना फसवणारी टोळी कार्यरत. लहान मुलींना प्रेमात पाडून संबंध ठेवण्यासाठी भाग पाडल्यामुळे आत्महत्या केल्याच्या घटना. अंजली दमनिया यांच्याकडून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे चौकशीची मागणी. ठाणे महापालिकेमधील गैरव्यवहाराबाबत यापुढे देखील आवाज उठवणार. पुराव्यासकट सर्व आरोपांना समोर आणणार. भाजप आमदार संजय केळकर यांचा इशारा. रत्नागिरीतील काँग्रेसचे नेते सहदेव बेटकर यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश. उद्धव ठाकरे यांनी बेटकरांना शिवबंधन बांधलं. 2029 मध्ये आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार. मैदान अभी बाकी है. हम फिर वापस आने वाले हैं. चंद्रकांत खैरे यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे तेव्हा सोबत आले असते तर शिंदेंनी उठाव केला नसता. काँग्रेससोबत जाण्याचा ठाकरेंचा निर्णय चुकला. रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील असं वाटत नाही. आठवले यांचं वक्तव्य. 2029ला पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील. बीकेसीतील इंडिया ग्लोबल फोरमच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. मोदींचा उत्तराधिकारी कोण या मुद्द्यावर फडणवीसांचं उत्तर. कर्जतमध्ये आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा संवाद मेळावा. सुनील तटकरे यांच्या मध्यस्थीनं जिल्ह्यातील कार्यकर्ते पुन्हा स्वगृही परतणार. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर. नियमावलीनुसार शासकीय विभागांना परस्पर संस्थांकडे कर्जासाठी प्रस्ताव सादर करता येणार. राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 1 वर्षाची मुदतवाढ. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. लवकरच अध्यादेश जारी होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा राज्य पालघर दौरा. प्रताप सरनाईक आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जनता दरबार घेणार. गणेश नाईकांच्या जनता दरबाराला सरनाईकांचं लोक दरबारानं उत्तर. नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खानची सायबर पोलीस चौकशी करणार. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांकडून फहीम खानचा 2 दिवसांचा PCR मंजूर. भडकाऊ मेसेज व्हिडिओबाबत फहीमची चौकशी होणार. रायगडच्या विकास कामांबाबत अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक. मंत्री आदित्य तटकरे, खासदार सुनील तटकरे यांची उपस्थिती. मात्र भरत गोगावले यांची अनुपस्थिती.
मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर युवासेना सिनेट सदस्यांकडून आक्षेप. विधी शाखेच्या 3ऱ्या वर्षाच्या परीक्षेसाठी जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका, अर्ध्या तासानं नवीन अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका दिल्याची माहिती. ठाकरेंच्या युवासेनेचं राज्यपालांना उपहासात्मक पत्र. कलिना कॅम्पसमधील दुरुस्तीच्या कामावरून ठाकरेंच्या युवासेनेचं पत्र. पत्रामध्ये कलिना कॅम्पसमध्ये शहांच्या जीवाला धोका असल्याचा उल्लेख. अमित शहांची काळजी घ्यावी, उपहासात्मक टोला. किरीट सोमय्यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जन्मदाखल्यांसाठी बनावट कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी. बुलढाणा मंत्र्यांनी ताटकळत ठेवलं पीपल्स रिपब्लिकन पक्षाचं आंदोलन. बडगावमध्ये बौद्ध बांधवांकडून स्मशानभूमी बांधण्याची मागणी. संतप्त ग्रामस्थांकडून घोषणाबाजी करत जिल्हा प्रशासनाचा निषेध व्यक्त. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री ठाण्याच्या उपवन तलाव परिसरामध्ये हनुमान चालीसा पठण आणि महाआरतीसाठी येणार होते. मात्र भाविक आले पण बागेश्वर बाबा कार्यक्रमाला आलेच नाहीत. 3 तास वाट पाहत बसलेल्या भाविकांना आयोजकांनी कुठलीच माहिती दिली नाही. त्यामुळे भाविकांचा चांगलाच संताप. बनावट कागदपत्रांद्वारे लाडक्या बहिणींच्या नावे अर्ज. मानखुर्दमधील 35 महिलांच्या नावे 20 लाखांचं कर्ज घेतल्याचं उघडकीस. आरोपींमध्ये वित्त कंपनीतील 2 कर्मचाऱ्यांचा देखील समावेश. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या कामाला वेग. जलद गतीनं काम करा. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचना. पुण्याच्या शिरूरमध्ये तरुणावर कोयत्यानं हल्ला. हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. शिरूर शहरामध्ये भीतीचं वातावरण. पुणे पोलीस आयुक्तालयातील बेवारस वाहनांचा लिलाव. अनेक वर्ष बेवारस वाहनांचा लिलाव करण्यात आला. एकूण 962 वाहनांचा लिलाव करण्यात आला. पुणे शहरातील पावसाळ्यापूर्वीची कामं 7 जूनपूर्वी पूर्ण करा. अतिरिक्त आयुक्तांकडून पुणे पालिकेच्या विविध विभागांना आदेश. प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी लवकरच बंद होणार. शिवडी वरळी उन्नत मार्गाअंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकाला जोडणारा पूल पाडला जाणार. सूचना हरकती जाणून घेतल्यानंतर वाहतूक पोलीस निर्णय देणार. मुंबईतील आदर्शनगर आणि वांद्रे रेक्लेमेशन वसाहतींचा पुनर्विकास होणार. म्हाडाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. रहिवाशांना प्रशस्त घरं मिळणार. झोपडपट्टी घोषित झाल्यावर 60 दिवसांमध्ये पुनर्वसनाचा प्रस्ताव दाखल करणं बंधनकारक. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय. तर झोपडपट्टी धारकांना भाडे वसुलीसाठी कायदेशीर संरक्षण देखील देण्यात आलं. सातारा जिल्ह्यामध्ये पारा वाढला. सातारा शहरामध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. नागरिकांची शीतपेय दुकानांकडे वाढ झाली. जालन्यामध्ये पारा 42 अंशांवर. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी. कणकवलीमध्ये स्थानिक आणि परप्रांतीयांमध्ये बाचाबाची. पतीला स्थानिकांनी मारहाण केल्याचा परप्रांतीय महिलेचा आरोप. भाजीचे दुकान लावल्यानंतर महिलेकडून स्थानिकांसोबत अरेरावीची भाषा. स्थानिकांचा आरोप. नाशिकच्या येवल्यामध्ये पाण्यासाठी शेतकरी आक्रमक. पाण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. देशमाने बुद्रुकमधील पाणी वापर संस्थांना सोडण्याची मागणी. सोलापुरातील दूषित पाणी पुरवठ्याविरोधात शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे आक्रमक. ज्योती वाघमारे यांनी पालिका आयुक्तांना जाब विचारला. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणी असताना महापालिका आयुक्त मुंबईत मॅच पाहतायत. अंबादास दानवे यांचा छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्तांवर निशाण. शिंदेंच्या शिवसेनेकडून नवी मुंबई युवासेना जिल्हाप्रमुखपदी अनिकेत म्हात्रे यांची नियुक्ती. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटात त्यांनी प्रवेश केला होता. नांदेडच्या किनाळ्यामध्ये महादेव यात्रा उत्सवाला सुरुवात. महादेवाची काठी नाचवण्याची अनेक वर्षांची परंपरा. यात्रा उत्सवाला हजारो नागरिकांची गर्दी. अकोल्याच्या बाळापूरमधील तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या उद्घाटनासाठी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. पारस गावामध्ये भव्य सोहळा संपन्न. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते इंदापूरच्या मानाच्या कावडीची आरती. हर हर महादेवाच्या गजरामध्ये श्रद्धेचा उत्सव रंगला. कर्जवसुली आणि ठेवींमध्ये सिंधुदुर्ग बँक कोकणामध्ये पहिली ठरली. कर्जवसुलीत देखील चांगलं काम करत जिल्हा बँक अव्वल ठरली. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन करणारे सहाय्यक शिक्षक गिरीश फोंडे यांच्यावरील निलंबनाची कारवाई दूर करण्याची मागणी. कारवाई मागे घेण्याची विविध शिक्षक संघटनांची मागणी. पालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन. हिंगोलीमध्ये महिलांच्या कर्करोग संदर्भात संजीवन अभियान मोहीम सुरू. महिला दिनाचं औचित्य साधत मोहिमेचं आयोजन. महिलांवर मोफत उपचार करून कर्करोग मुक्त जिल्हा करणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये रामरथ आणि गरुड रथ यात्रा.
कामदा एकादशीला श्रीराम आणि गरुड रथयात्रा काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटना आक्रमक. आमदारांच्या घरासमोर 11 तारखेला मशाली पेटवून प्रहारचं आंदोलन. करमाळा पोलीस निरीक्षक विनोद घोगे यांना आंदोलनाचं निवेदन. धाराशिवच्या मुरुम एणेगूर परिसरामध्ये अवकाळी पाऊस. आंबा, द्राक्ष, केळी, पका या फळांच्या बागेचं मोठं नुकसान. नांदेडच्या अनेक भागामध्ये पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान. पावसामुळे उन्हाळी ज्वारी भुईसपाट. अर्धापूर तालुक्यातील चेनापूरमधील शेतकऱ्याचं मोठं नुकसान. अमरावतीमध्ये वन्य प्राण्यांमुळे पिकांचं नुकसान. नुकसान भरपाईसाठी वनरक्षण कार्यालयामध्ये शेतकऱ्यांसाठी या तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. भंडाऱ्याच्या मोहाडी तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजनेसाठी गर्दी. कर्मचारी हेमंत गराडेनं दारू पिऊन काम करताना दिसून आला. जिल्हाधिकारी संजय कोलते यांच्याकडून या प्रकरणी योग्य कारवाईचं आश्वासन. छत्रपती संभाजीनगरमधील वसतिगृहाचं छत कोसळलं. हॉस्टेलमध्ये शेकडो विद्यार्थी राहतात. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मुंबईतील कांदिवलीमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला. मजठिया नगरमधील सोसायटीतील घटना. स्लॅब कोसळून 2 जण जखमी.